शैक्षणिक सत्र सुरू होऊन 1 महिना उलटला असतानाही अमरावती जिल्ह्यातील 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांच्या दुसऱ्या गणवेशासाठीचा निधी अद्याप प्राप्त झालेला नाही। स्वातंत्र्य दिन तोंडावर आला असताना देखील विद्यार्थ्यांना दुसरा गणवेश मिळण्याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे। अमरावती जिल्ह्यातील 14 पंचायत समित्यातील 1557 शासकीय अनुदानित शाळांमधील 1,01,331 विद्यार्थ्यांसाठी शिक्षण विभागाला 3,39,09,300 रुपयांच्या निधीची प्रतीक्षा आहे। पहिल्या टप्प्यात प्रति गणवेश 240 रुपये याप्रमाणे 2,43,19,440 रुपये वितरित करण्यात आले होते। मात्र या रकमेत एकच गणवेश शिवणे शक्य झाल्यानं अनेक पालकांना अतिरिक्त खर्च करावा लागला। प्रत्येक पात्र विद्यार्थ्याला दरवर्षी 2 गणवेश देण्याची तरतूद असून त्यासाठी सुमारे 600 रुपयांचा निधी अपेक्षित आहे। दुसऱ्या गणवेशासाठी शिक्षण विभागानं नवीन ऑनलाईन प्रणालीद्वारे वरिष्ठांकडे निधीची मागणी केली आहे। दरम्यान समग्र शिक्षा अभियान आणि इतर शालेय खर्चासाठीचा निधीही अद्याप न मिळाल्यानं मुख्याध्यापक तसेच शिक्षकांना स्वतःच्या खिशातून खर्च करावा लागत असल्याची तक्रार आहे। प्रलंबित निधी तातडीनं मंजूर करण्यासाठी शिक्षक, मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समित्यांनी याची मागणी केली आहे।